एक साधारण हे सरासरी जो आहे तो 90 कोटीचा ते 80 कोटीचा घाटा आहेच दरवर्षी. त्याच्यामध्ये काही इम्प्लिमेंट झालं का नाही? एक तर मोठी पोस्ट होती जे बनवण्याचा घाट, कारण त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं होतं की मॅनेजर असं निर्माण केलेला होता. हा, ते कोणी होते कर्मचारी आधी आणि मग ते नंतर इथे खूप मोठे झाले असं काही मला समजलंय. पण त्यांचं तर आम्ही रद्दबादल करून तो दप्तरी जमा करायला सांगितला ठराव. आणि दुसरं म्हणजे काही पोस्ट आहेत ज्या त्यांनी मे मध्ये भरल्या, पण त्याची माहिती त्यांनी कार्योत्तर आता आमच्या जवळ दिली, तर आम्ही तो विषय तहकूब केलाय. कारण त्याच्यामध्ये काही त्रुटी आम्हाला जाणवल्या की एकच पोस्ट होती आणि एकच जण इंटरव्ह्यूला आला, अशा काही त्रुटी त्या गोष्टींमध्ये होत्या की महाराष्ट्रभरातनं त्या पोस्टसाठी 29 अर्ज येऊन एकच हजर राहतो हे, आणि एक तो नियुक्तही होऊन जातो जो की आधीच्या कन्सल्टन्सीमध्ये काम करणारा व्यक्ती असतो. तर हे जरा काही आम्हाला पटलं नाही, त्याच्यामुळे आम्ही तो विषय तहकूब केलेला आहे. कारण ती व्यक्ती आता ऑलरेडी यांनी घेतलेली आहे. तर असे विषय आम्ही त्यांना सांगितलंय की हे लगेच जेव्हा तुम्ही नियुक्ती करता त्यांच्या नियुक्तीपत्रासकट माहिती बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला ईमेलद्वारे समजली पाहिजे. नंतर हे 3-3 महिन्यात घेण्यात काहीच अर्थ नसतो, कारण ते ऑलरेडी ते करून चुकलेले असतात. आणि त्यामुळे त्याच्यावर निर्णय, जर आपण कंपनीसारखं काम करायचं आहे तर खरंच तेवढ्या तत्परतेने आणि तेवढं डिजिटल वेने काम करणं अपेक्षित आहे. आणि हे सगळे जे काही बदल आहेत ते आता सिटी लिंक मध्ये आपल्या सगळ्यांना जाणवतील. काही कंपनी केल्यामुळे महापालिकेचं मोठं नुकसान झालं, त्याच वेळेस समिती स्थापन करण्याची अनेक सदस्यांची मागणी होती. नंतर महापालिकेने कंपनीकडे गेले, संपूर्ण महापालिकेचं नुकसान झालं. त्यालाच लागून एक प्रश्न आहे. एकीकडे प्रभागासाठी लोकप्रतिनिधी आहेत ते निधीसाठी मानतात आणि वर्षाला 90 कोटी महापालिका या सिटी लिंकवर खर्च करते आहे आणि पाहिजे तसा प्रवाशांचा अवलोकन याच्याकडे नाही. तर हे जो तोटा आहे 90 कोटींचा वार्षिक, हा भरून काढण्यासाठी पुढच्या येत्या काही काळामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर काही प्रयत्न करणार नाही. आम्ही तेच सांगितलं की आता याच्यात आम्ही प्रचंड बदल करणार आहोत. जे काही रूट्स आहेत, कसं आहे, ही सुविधा महानगरपालिका देते. परिवहन मंडळ असेल किंवा सिटी लिंक असेल, त्याचे ऑब्जेक्टिव्ह एकच आहे. ऑपरेट कसं करतो यावर फोकस करण्यापेक्षा मला असं वाटतं की त्याचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे त्याच्यावरती फोकस केला पाहिजे की आपल्याला परिवहन सुविधा नागरिकांसाठी सुसज्ज आणि सुसह्य अशी करायची आहे. त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते पॉइंट्स धरले पाहिजे, किती थांबे असले पाहिजे, कोणता रूट असला पाहिजे, बसची साईज काय असली पाहिजे, ती CNG असली पाहिजे का इलेक्ट्रॉनिक असली पाहिजे, यावरती खरं तर आपण बोललं पाहिजे. कॉन्ट्रॅक्च्युअल जे लोक आहेत किंवा कशा पद्धतीने काम करतात त्याच्यावर तर आम्ही क्रिटिकली काम करतोच आहे. कारण जर ते उपस्थित नसतील तर ज्या पेनल्टी लावल्या गेलेल्या आहे कॉन्ट्रॅक्टरला, त्या काही बिलिंग सायकलमध्ये ॲडजस्ट होताना असे काही कंप्लेंट्स पण आमच्याकडे आहेत. त्याच्यामुळे तो सगळा डेटा आम्ही मागवलेला आहे आणि पुढच्या या सिटी लिंकच्या बैठकीत आम्ही ठरवू की एक्झॅक्टली हे जे काही काम चालू आहे ते कशा पद्धतीने परिवहन समिती पण आपण स्थापन करायचा निर्णय घेतोय आणि सायमल्टेनियसली याचा जो कारभार आहे तो पुढे कसा चालवायचा यावरती सक्षम निर्णय होईल. कंपनीचा ठराव रद्दसाठी प्रयत्न सुरू करणार आहे यावरती आता तरी काही आमची चर्चा झालेली नाही. कारण समिती स्थापन करायला आपल्याला कंपनीचा ठराव रद्द करणं. समिती स्थापन करण्याचा विषय असा आहे की बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि समितीचे जे काही पदसिद्ध अधिकारी ते ऑलमोस्ट सेम आहेत, तर त्याच्यावरती चर्चा करून आणि मग आम्ही हा निर्णय घेऊ.